आज तर कॉलेजमध्ये चंद्रयानच उडालं. नमस्कार मित्रांनो, राम राम. मी तुमचा लाडका मयूर मगर. स्वागत आहे तुमचं अजून एका क्वालिटी व्लॉग मध्ये. कॉलेजमध्ये पेपर संपला होता आणि कॉलेजच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये धुमाकाळच घालून टाकला होता. आपल्या कॉलेजमध्ये होतं आज सायन्स एक्झिबिशन. मग काय सगळे कार्यकर्ते तिकडेच निघाले होते. तिथं आमचे कार्यकर्ते असे ऐकत होते की यांना जसं काही खूप काही माहिती आहे, पण हे फक्त म्हशीसारखे मान हलवत होते. बरं, कॉलेजला एका छोट्याशा मुलाने चंद्रयान सुद्धा बनवलेलं होतं. एकच नंबर होतं यार ते. मग आमचे कार्यकर्ते कुठे जायच्या लायकीचेच नाही बरं का. जिथे जाईल तिथं उच्चापात्या करत राहते. सायन्स एक्झिबिशन मध्ये एका दीदीने ज्वालामुखी सुद्धा बनवली होती. ती सुद्धा एक नंबर होती बरं. हे आहे आमचे क्वालिटी कार्यकर्ते. आमच्या कार्यकर्त्यांनी यांना सांगत होतो की आपण सायन्स एक्झिबिशन मध्ये आलोय, जरा नीट राहा. पण यांच्या उच्चापात्या काही थांबतच नव्हत्या बरं. सर्व मुलांनी एवढे भारी भारी प्रोजेक्ट केले होते ना, सर्व खरंच एकच नंबर होते. आणि चांगलं या गोष्टीचं वाटत होतं की सर्व लहान मुलांनी या प्रोजेक्ट मध्ये सहभाग घेतलेला होता. मग काय, सर्व सायन्स एक्झिबिशन कोळपून झाल्यावर आला होतो चेतन भाऊच्या घरी. आजचे अन्नदाते ते चेतन भाऊ. मग काय, निघाला होतो बिकानेरकडे. बिकानेरला आलो होतो साहित्य चालू तिथं केस सेट करायचं काम. मग घेतले होते सर्वांनी एक एक समोसे. मग काय, झटकन पटकन खाऊन घेतले. तिथून आलो होतो बंटी भाऊकडे. त्र्यंबक भाऊचं चालू तिथं फोन बघायचं काम. आमच्या कार्तिक भाऊचा इथे खूप मोठा विचार चालू होता काहीतरी. मग आजचा व्लॉग इथे एंड करूया. तुम्हाला जर असेच गावठी कॉमेडी आणि क्वालिटी व्लॉग बघायचे असतील आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.